त्यावेळी छोट्या खेळाडूंचं मनोबल वाढलं जाते. धन्यवाद तुमचं. माते टीम आपला 12वा खेळाडू इथं आलेला नाही. जर पहिला चेंडू फेकायच्या अगोदर 12 खेळाडू नसेल तर 2 धावांना पेनल्टीला सामोरं जावेल. तर लगेच थोडंसं सूचनेचं पालन करा. मॅचला सुरुवात झाली. क्षेत्ररक्षणाचा पर्याय निवडला तो म्हणजे केळकर टीमने. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सूरज धनावडे हा पहिला पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. जरूर जर आपण पाहिलं तर एकेरी धाव घेतली जात्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. याही वेळी सिंगलचाही पर्याय निवडला गेलाय. फलंदाज जर आपण पाहिलं अनिकेत आणि सुधीर ही जोडी माते 11 संघाकडून आहे. एक सिंगल धावा जमवले जातात. 5 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत माते 11 संघाने जमवल्यात. चांगला प्रयत्न जंप मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगला होता. म्हणजे एक आपल्या शरीराला झोकून दिलं आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. ही एक खेळण्याची स्फूर्त असते. आणि आज जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं गेलं. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर सूरज यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर जयेश बेलोशे याला दुसऱ्या क्रमांकासाठी बोलवले. इथं निर्धाव चेंडूची सांगता केली आहे जयेश बेलोशे. पुन्हा एकदा जयेश हा गोलंदाजीसाठी निघालाय. जर पाहिलं तर थोडीशी आउटफील्ड थोडी कमी पडली आणि टप्पा बसला गेला या गोलंदाजाचा. व्हाईट बॉलचा इशारा येतो. या अतिरिक्त धाव. पहिले षटक जर आपण पाहिलं तर सूरज यांनी चांगल्या पद्धतीने हाताळत 6 धावा खर्च केल्या. कोणती अतिरिक्त धाव खर्च केली नव्हती. पण जयेश कडून या दुसऱ्या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव खर्च झाली. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतो. या पुढे मारण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय. मेडअप आणि कव्हर या क्षेत्रामधून हा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गेला. चांगलं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर प्रत्येक याच्या मार्फत बघायला भेटलं. 2 धावा पण इथं वाचवू शकला नाही. सुधीर आणि अनिकेतची जोडी मैदानामध्ये माते 11 संघाकडून एकेरी दुहेरी धावा जमवले जातात. जरूर टॉस हरलाय पण सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली केलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 9 या आकड्यावरती. प्रयत्न चांगला आहे. वेगानं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेलाय. जरूर अपील केली जाते. अपील करणं हे गोलंदाजानं पर्याय निवडला गेला. एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ते निघाला जातोय. डिफेन्सली खेळण्याचा प्रयत्न. जर पाहिलं तर जयेशनं हा थोडासा आतमध्ये ठेवलाय मिडल स्टंपावरती चेंडू. आणि सुधीरनं जर आपण पाहिलं तर त्याला फक्त तिथं जागेवरती ढकलण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू. 2 डॉट झाले.
हाही निर्धाव चेंडू आहे. सुरुवात चांगली केली बा जयेशनं. याही वेळी टप्पा बसला जातो. या व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सागर हा फलंदाजीसाठी आहे. महातेगावचे सुपुत्र जर आपण पाहिलं तर विलास सपकाळ त्याचप्रमाणे शँडी यांचंही तर या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जातंय. पुन्हा एकदा जयेश गॅप शोधला जरूर मधून. क्षेत्ररक्षक पाठमोरी जात आहेत. फील्ड केली जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा पर्याय निवडलाय आणि 2 धावा इथं सागरनं आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. धावसंख्येवरती जाऊया. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे याही गोलंदाजानं 6 धावा खर्च केल्या. बिनबाद 12 आकड्यावरती जाऊन पोहोचले माते इवन संघ. सूरज धनावडे तिसरं षटक वैयक्तिक दुसरं. जे खेळाडूंना जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं. 6 धावा खर्च केल्या. स्वतः कर्णधार आहे आणि टीमला घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर दुसरं षटक फेकण्यासाठी तयार झालाय. सांघिक तिसऱ्या षटकासाठी तयार झालाय सूरज. धन्यवाद विनोद. फुलटा चेंडू होता. सरळ मिडऑफच्या दिशेने मारलाय. 1 धाव पळून काढले. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सॉरी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे 13. हो सुंदर चेंडू. सुरेख चेंडू जागेवर खेळून काढलाय. एका धावेचं एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. बिनबाद 14. माते 11 संघ. अतिशय सुंदर चेंडू. हाय चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या बिनबाद 14. तर आपण विकेट गमावल्यात परंतु आपण धावसंख्येला आकार दिला नाही. धावसंख्येला आकार देणं गरजेचं आहे. 5 षटकांचा खेळ आहे. थोडी मिसफील्ड होते दरम्यान. बॅकअप आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडऑफच्या दिशेनं दरम्यान फील्ड होतोय आणि 2 धाव पळून काढण्यात यशस्वी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. तिसरं षटक प्रगतीपथावर. सरासरी 6 धावा निघतायत परंतु या 1-2 धावांनी काय व्हायचं नाही. जर धावसंख्येला आकार द्यायचा तर चौकार आणि षटकारांची बारी झाली पाहिजे. ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू सोडून दिला परंतु अंपायरचा कोणताही इशारा नाही. वैध चेंडू होता. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. बिनबाद 17. धावसंख्येला आता येणाऱ्या 2 षटकामध्ये आकार द्यायला हवाय कारण 5 षटकाचा सामना आहे. कमीत कमी 40 ते 45 धावा असणं गरजेचं आहे. पण या 2 षटकांमध्ये किती धावा घेत आहेत ते माते इलेव्हन संघ. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही परंतु कोणताही मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही. दोन्ही फलंदाजांनी त्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मोठे फटके मारले पाहिजे तर धावसंख्येला आकार येणार आहे. दरम्यान केळकर संघाकडून चौथा सौरभ
आणि इथं चेंडू हातातून निसटला होता आणि हात लागलाय. अंपायर 2 रन. बॉलरचा सौरभ सौरभ गोलंदाजी करतोय. आपलं 4थं षटक. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. हो सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु अयशस्वी झालेत आणि चेंडू जातून निर्धाव. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 19. लेग स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू. अंपायरचा इशारा येतो वाईड आणि एका धावेची भर पडते. वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली 20. सौरभ याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतो वाईड. धावसंख्येवर एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. लागोपाठ 2 वाईड. दरम्यान फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू तैनात केलाय. सरळ मारलाय चेंडू. पाहूया काय होतंय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. अयशस्वी झाले परंतु बॅकअप होता त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. जकडून ठेवलंय केळघर संघानं. माती संघाच्या दोन्ही फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्स नाही आहेत आणि हा एक फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया काय होतंय परंतु एकच धाव मिळणार आहे तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगला क्षेत्ररक्षकांनी चांगला बॅकअप दिलाय गोलंदाजांना त्यामुळे गोलंदाजांना ही गोलंदाजी करण्यासाठी मोकळीक मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला केळघर संघाकडून. धावसंख्या झाली 22. धावसंख्येच्या दिशेने तटवला चेंडू. यावर 1 धाव. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. डगआउट मधून आवाज येतोय की धावसंख्या वाढवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. हो हॅपी चेंडू होता. चांगला चेंडू होता. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. प्रतीक उर्फ बिंगो. बिंगो या सर टोपण नावानं ओळखणारा हा खेळाडू. दरम्यान आता बॅट बदलली जाते. पाहूया काय इफेक्ट होतोय का बॅट बदलल्यानंतर. धावसंख्या आहे 23. कमीत कमी 40 धावा तरी 40 धावापर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. यानंतरचा होणारा सामना आहे भैरवनाथ फायटर्स वर्सेस. यामध्ये जो संघ विजेता होईल त्यांचा सामना होईल. त्यानंतर होणारा सामना असेल त्या दोन्ही संघातला विजेता वर्सेस हुमगाव. असं पुढचे सामन्याचं चित्र असणार आहे. शेवटचे षटक. एक चांगला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप आहे आणि हा चेंडू होते निर्धाव. अजूनही फक्त 5 चेंडू राहिलेत. कोणत्याही प्रकारची विकेट नाही त्यामुळे गोलंदाज सुद्धा विकेट घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत. गोलंदाज फक्त डॉट बॉल काढण्याच्या प्रयत्नात आहेत. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहूया सक्सेस होतोय का. दरम्यान 1 धाव पळून काढल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला बॅकअप आहे तिथं. क्षेत्ररक्षण आज केळघर संघाचं अतिशय चांगलं म्हणावं लागेल. कोणताही चेंडू त्यांनी सीमा रेषेच्या बाहेर जाऊन दिला नाहीये.
धावसंख्या धाव पोहोचली 25. हा आधीचा डॉट आणि हे 2 आता लक्ष ठेव तू 25 इकडेच लक्ष ठेव तू फक्त. धावसंख्या 25. हो सुरेख चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत फक्त. धावसंख्या 25 बिनबाद 25. चेंडू उंचावर मारलाय तिथं पाहूया झेल होतोय का नाही. झेल झाला नाही परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दरम्यान 2 धावाच फक्त पळून काढल्यात. धावसंख्या धाव पोहोचली 27 आणि 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहायचं 2 चेंडू 2 षटकार येतात का. 2 षटकार जर आले तर धावसंख्या धाव पोहोचेल 39 वर. ही जर तरच आहे समीकरण. दरम्यान 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 29. जवळजवळ समीकरण बॉल टू बॉल चाललेलं आहे. 1 चेंडू शेष आहे. धावसंख्या 29 आहे. चांगली गोलंदाजी केळकर संघाकडून. यंदाच्या हंगामातील ही पहिली मॅच आहे ना. ओहो वाईड +1 अशा 2 धावा. शेवटचा 1 चेंडू चांगला टाकायचा होता परंतु धावसंख्येमध्ये त्या चेंडूनं भर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. 29 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 31. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतंय. परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरलेत आणि या 2 धावावर समाधान म्हणले. एकूण धावसंख्या झाली 33. 34 धावांचं लक्ष असणार आहे. टार्गेट छोटा आहे परंतु म्हाते 11 संघाला त्या टार्गेटला डिफेंड करायचं आहे आणि पाहूया म्हाते 11 संघ काय करतोय. गोलंदाजी चांगली चाललेली आहे या ग्राउंडवर सध्या. चला म्हाते 11 संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. म्हाते 11 संघ चला वेळ घेऊ नका. म्हाते 11 संघ कृपया मैदानात यायचंय. जय अंबे केळकर सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. बैरनाथ फायटर्स करंजे संघ तयार राहायचा आहे. चला माते 11 आपल्याला लास्ट कॉल असेल. कृपया फुल्डिंग लावून घ्यायची. चला जय अंबे केळकर आपले दोन्ही ओपनर मैदानात येऊ द्या.
दरम्यान इथे विजयजी पार्टे यांचं आगमन झालंय. प्रथमतः आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. सामन्याला सर्वात होते जय स्ट्राईकवर आहे, सौरभ नाव स्ट्राईकला आहे. पहिलं षटक घेऊन आला तो हे जिथे येतात सुधीर. हे जिथे येतात तिथं आयोजकांना बघायला काय लागत नाही. जिथं विजय पार्टे हजर असतील तिथं आयोजकांना एक आधारस्तंभ म्हणून असतात. बॉलर आहे सुधीर. पहिलीच मॅच होती. पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू मारला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची भर. धावसंख्या 1 वर. धावांचा स्थिगणेशा. जयेश आहे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला आहे तो सौरभ. गोलंदाजी करतोय तो सुधीर आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालतोय. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 वर. लहान पोरांना सांगा सांभाळून. लहान मुलांनी कृपया रिस्क घेऊ नका. दरम्यान धावसंख्येमध्ये एका आणखी धावेची भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 वर. इथून पुढं 32 धावा. 28 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष असणार आहे इथून पुढचं. सुधीर. दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एका धावेची भर पडते. बॅटकट होता अंपायरचं असं म्हणणं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू 3 धावा. मोठा फटका खेळण्याचा अजूनही चान्स दिलेला नाहीये. जयेश एक नावाजलेलं नाव आहे जावली क्रिकेट असोसिएशनच्या या पटलावर. तर डिफेन्स केला चेंडू. पाहूया काय होतं. चांगली फेकी होती, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल सौरभ आणि जयेश याच्यामध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. 4 चेंडू 4 धावा. प्रत्येक चेंडूवर 1 धाव आले आणि या सरासरीने त्यांना 6च्या सरासरीने जवळजवळ 6.5च्या सरासरीनं धावसंख्या करायचे. 30 चेंडूमध्ये 34 बनवायचे. हो, सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव होतोय या षटकामधला. 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडू निर्धाव आणि प्रत्येक चेंडू मागे 1 धाव आली. अशा 4 धावा आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण ज्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या ते षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगलं षटक म्हटलं जाईल. पुन्हा एकदा सुधीर तयार होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू हवेत आहे. ओहो, आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न फसला आणि एक जीवदान मिळालंय. दरम्यान धावसंख्येत एका धावेची भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर. पहिलं षटक अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल. सुधीरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे जय अंबे केळघर या संघानं गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी यांना करावी लागेल, तरच या सामन्यामध्ये विजयाची आशा राहील. आता सामना दोन्ही साईडनं 50-50% आहे, कारण येणारे चेंडू असतील 24 आणि धावा बनवायच्या आहेत 29. 24 चेंडू 29 धावा असं लक्ष असणार आहे समोर. गोलंदाजीसाठी येतोय तो पियुष. अठरा 19 वर्षाचा हा चुनचुनीत मुलगा पियुष जावली क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. युवकांचं टॅलेंट दिसून येत आहे. पाहूया आता तो आपल्या संघासाठी काय करणार आहे. तो पॉवर प्लेचं षटक घेऊन आला. एक मोठी जबाबदारी खांद्यावर आहे. पियुष स्ट्राईक लायतो. सौरभ चापट मारली होती, परंतु एकच धाव
चांगला फटका होता, परंतु रूपांतर फक्त एका डिक्लेअर मध्ये झालं. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. खूपच मागा पडलाय चेंडू. वाईड चेंडू घोषित केलाय डिक्लेअर. फक्त वाईड ची एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. खूपच चेंडू मागा आपटला होता. आपल्या लयवर लक्ष ठेवावं लागेल पियुषला. फुलटा चेंडू. फुलटॉसला माफी नाही षटकार. आणि हा जातोय या मॅच मधला पहिला षटकार. धावसंख्या जाऊन पोचली 13 वर. धावसंख्येला आकार आला आता. कुणी मारला रे? सौरभ. सौरभच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. खूप वेळानंतर या किरण स्मृतीमध्ये षटकाराचा आवाज घुमलाय. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसला माफी दिली नाही. पुन्हा एकदा लेस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू. पुन्हा एकदा अंपायर घोषित करतायत वाईट चेंडू म्हणून. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वर. बिनबाद 14. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून पुढे 20 धावा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि हा झेल होतोय. पहिली विकेट पडते सौरभच्या रूपात आणि पहिलं यश मिळतंय पियुषला. एक षटकार जरूर आला होता, परंतु नंतरचा एक अप्रतिम चेंडू टाकलाय आणि एक विकेट घेतले. एक मोठा मासा गळायला लागलाय. ओपनिंग फलंदाज सौरभ बाद होतोय. गोट्या. आदित्य बेलोसे. आदित्य बेलोशे नवीन फलंदाज. चला वेळ घेऊ नका, जरा लवकर या. चला 2:15 वाजले आहेत. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. हो, सुरेख चेंडू आणि ही बोल्ड आहे. बेल सोडालेली आहे. सुरेख गोलंदाजी म्हणायला लागेल पियुषच्या माध्यमातून. सलग दुसरी विकेट घेतली. आता सामन्यामध्ये खरा ट्विस्ट आलाय. आदित्यला परतावं लागतंय. 14 धावा. 2 विकेट पडलेत आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून पुढे 20 धावांची गरज असणार आहे, परंतु विकेट 2 पडलेले आहेत. नॉटआउट 14 वरून स्कोर झालाय 1-14. परंतु एक जमेची बाजू अशी आहे की जयेश बेलोशे हा अजून नॉन स्ट्राईक आहे. दरम्यान किरण येतो नवीन बॅट्समन. 20 बॉल 20 धावा. या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत आणि इक्वेशन असणारे 20 बॉल 20 धावा. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव. दरम्यान मी बैरनाथ फायटर्स संघाला विनंती करेन की आपला कर्णधार इकडे पाठवून ठेवायचा आहे, कारण यानंतरचा होणारा सामना आहे बैरनाथ फायटर्स वर्सेस यामधील विजेता. हो, सुंदर चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. 6वा चेंडू या दुसऱ्या षटकातील. धाव संख्या 14. हो, पुन्हा एकदा सेम चेंडू आणि सेम फटका घालण्याचा प्रयत्न. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. या षटकामध्ये जयेश बेलोशेला स्ट्राईकच भेटली नाहीये. पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु कोणत्याही प्रकारची स्ट्राईक भेटली नाही. परंतु त्या धावा सुद्धा आलेल्या आहेत. एक षटकार आला होता या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर विकेट पडली सौरभची. त्यानंतर आदित्यला पण 0 धावा संख्येवर परतावं लागलं. आता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इथून पुढे राहिली षटक 3. अजूनही मॅच 50-50च्या घरातच आहे. चला वेळ घेऊ नका. टायमर सेट केलेला आहे. जर आपण वेळेत
बॉलरचं नाव काय? अभि. लेफ्ट हँडर स्लोवर गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट चेंडू येतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, चांगला बॉलर दिसतोय कारण अतिशय सुरेख चेंडू टाकला. एक स्लोअर चेंडू होता. जयेशला समजला. जयेशकडे अनुभव, जयेशा पाठीशी फार मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. एक चांगला खेळाडू म्हणून केळकर विभागात त्याची ख्याती आहे. आपला अनुभव पणावाला लावा लागेल. संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील म्हाते 11 संघ. हो आणि हा लिस्टिकच्या बाहेर असणार चेंडू. पुन्हा अंपायरचा इशारा होतोय. वाईट चेंडू. एका धावेची भर पडली. बराच वेळानंतर धावसंख्येत थोडीशी हल्लेली दिसली. धावसंख्या जाऊन पोहोचली 15वर. दरम्यान कीपर जाऊ थोडस मार्गदर्शन करतायत गोलंदाजाला. हो सुरेख चेंडू. स्लोवर चेंडू सोडून दिला आणि हा येतो डॉट चेंडू. धावसंख्या 15वर स्थिर आहे. मातेच्या गोलंदाजांनी तसं पाहिलं केळकर संघाला पण जखडून ठेवलंय. जसं केळकर संघाला मातेच्या गोलंदाजाला जखडून ठेवलं होतं त्याचप्रमाणे इथं चाललंय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे हा. दरम्यान एक धाव पळून काढले आणि हा चेंडू नो बॉल घोषित केलाय. विकेटच्या बाहेरचा चेंडू आहे. दरम्यान आणखी एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. 9+1 अशा 2 धावा एकूण. किरण स्ट्राईकवर आहे आणि हा फ्री हिट असणार आहे. अंपायर फ्री हिट आहे चेंडू. सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा चेंडू आहे परंतु तेवढा म्हणावं तसा हे करता आला नाही. दरम्यान एक धाव पळून काढले. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. पाहूया काय होतंय. आणि बाद होतोय. रनआउट होतोय. किरणला राऊंड होत जावं लागतंय. गरज नसताना दुसऱ्या धावेसाठी धावला. धावसंख्या जाऊन आहे पोहोचली ती 18वर. तिसरा षटक प्रगतीपथावर. हे चांगली चला इथून पुढे 16 रनची गरज आहे. धावसंख्या झाली ती 18. सूरज धनावडे नवीन बॅट्समन. सूरज धनावडे. किरण गेला आणि सूरज आलाय. हो अतिशय सुरेख चेंडू. धावसंख्या एका धावेची वर पडते. धावसंख्या जाऊन पोचली 19. फसवा गोलंदाज आहे. जखडून ठेवलाय केळकर संघाला त्यानं. चार चेंडू झाले. 14 चेंडू 14 धावा. सॉरी 19 ना 34 पाहिजे ना. 14 चेंडू 15 धावा. 13 चेंडू आणि 12 धावा. धावसंख्येत एका धावेची भर पडली. 20 झाल्या. 34 धावा ना एकूण 34 धावा म्हणजे धावसंख्या आहे 20. अजूनही 14 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू 14 धावा. दोन्ही संघाच्या फलंदाजांना दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जखडून ठेवलं. पाहूया आता पुढचे 13 चेंडू कोणाच्या साईडनं असतील. जय अंबे केळकर का म्हाते 11 संघात. ही दोन्ही संघातील लढत एक चुरशीची लढत होणार आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाणार आहे हे नक्की. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय सीमा रेषे पार आणि येतोय हा चौकार. सूरज घेऊन आला एक आशेचा किरण.
धावसंख्या झाली 24. आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. चला नवीन गोलवाज. कोण आहे? पहा इथं गोलंदाजी करतोय कोण? हनुमंत उर्फ स्टेन. एक जावळी तालुक्याचा स्टेन म्हणून ओळखला जाणारा हनुमंत, एक सर्वात अनुभवी खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवर महाप्रसादाचा लाभ झालेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार. चेंडू द्या. 4 पाहिजेत ना. बॉल गेला. 11 चेंडू 4 धावा. 11 चेंडू 4 धावा. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हा विजयाचा षटकार मला वाटतंय आणि ही मॅच संपले. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग जयेशच्या माध्यमातून झाले. चला जयेश लगेच इकडे यायचं, टॉस पाडायचंय. या परत फायटर्स विजयदादा पार्ट्यांना विनंती करेन की आपण टॉस पाडायचंय.